पद्धतीने युवा पिढी सगळ्यात जास्त त्याला ऍडिक्ट होत आहे, तर त्याला घेऊन तुमचं काय मत राहील? माझ्या गावात तर तेवढं काही जास्तीचं प्रमाण नाही सर, दारू पाण्याचं किंवा असं काही व्यसन नाही तेवढं. युवा पिढी नाचताय त्याचं. काय बोलतात तुम्ही? तुमच्याच विभागामधून भगवान व्यंकटी वाघमारे नावाचा युवा पिढी थांबलेला आहे. हो, तर त्यांना घेऊन तुमचे विचार कसे असतील आणि तुम्ही त्यांना कोणत्या कामाच्या आधारे त्यांना निवडून देणार आहात? म्हणजे अशी कोणती सार्वजनिक समस्या आहे ज्याच्यावरती तुम्ही सर्वात पहिलं तुमच्या इथे जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेणार, अशी कोणती बरोबर समस्या? निवडून आले, आमच्या इथं आश्वासन दिले, हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, बांधारा करतो, फुल मैं ताजुद्दीन पठान और आप देख रहे हो आवाज तुमचा साथ आमची। अभी जिला परिषद का और पंचायत समिति का जो माहौल चल रहा है, चुनावी माहौल, उसको लेके हम जनता को सीधी बातचीत करने वाले, तो आप बने रहिए और देखते रहिए आवाज तुमचा साथ आमची। ज्या पद्धतीने जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतचं जे मतदानाचं जे बिगुल वाजलेलं आहे, त्याला घेऊन तुमचे काय मत राहील आणि तुम्ही उमेदवारांना कोणत्या कामाच्या आधारे त्यांना निवडून देणार आहात? हे बघा सर, आता विकासाचं काम जर म्हणलं तर बनसोडे साहेबासारखं कोणत्या आमदारानं या मागं काम केलेलं नाही. आता आपल्या जळकोट तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद चालू आहेत, आता उद्याला मतदान आहे, तर तिन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विजय होईल आणि होणार 100%, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. म्हणजे कारण का, तर आमदार साहेबांनी जे कामं केलेले आहेत उदगीर आणि जळकोट तालुक्यासाठी, ते फार मोठे कामं केलेले आहेत, म्हणून जनता साहेबांच्या पाठीमागे 100% राहणार, हे मला असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, हे मरसांगी गाव आहे आमचं, आणि ह्या गावामध्ये आमच्या 2200 लोकसंख्या मतदारसंख्या आहे, मतदारांची संख्या आहे. तर जास्तीचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच इथून मिळणार आहे. पण तुमच्याच विभागामधून भगवान व्यंकटी वाघमारे नावाचा युवा पिढी थांबलेला आहे. हो, तर त्यांना घेऊन तुमचे विचार कसे असतील आणि तुम्ही त्यांना कोणत्या कामाच्या आधारे त्यांना निवडून देणार आहात? नाही ते कसं आहे सर, ते वंचित बहुजन आघाडीतर्फे पंचायत समितीचा कॅन्डिडेट पडलेला आहे, त्याला आम्ही मानतो आणि त्याला गाव साथ देईल बी, काय असं माझं मत नाही. तर वरी जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं जंट जर राहिलं असतं, तर खरोखरच आमचे दोन्ही उमेदवार वंचितचे निवडून आले असते. तर खाली पंचायत समितीला एकच तेवढा मुलगा असल्यामुळं वरचा जिल्हा परिषदचा उमेदवारच यात टाकलेला नाही वंचित. कुठे ना कुठे आपल्याला हे पण सध्या स्थितीला पाहण्यासाठी मिळण्यात होतं की सर्व पक्षांचे जे सर्वश्रेष्ठी जे अध्यक्ष आहेत ते संपूर्ण येतात, सभा होते, रॅली होते आणि कुठे ना कुठे ते तुम्हाला आश्वासन दिले जातं की आम्ही हे करू आणि किंवा जेव्हा निवडून आल्यानंतर या गोष्टीवरती आम्ही काम करणार आहोत. तर आतापर्यंत तुमच्या गावामध्ये अशी कोणती कामे झाली आहेत, त्या कामाच्या आधारे तुम्ही त्यांना मतदान करणार आहात? आता आमचं कामाचं, आता हा रावणकोळा रस्ता आमदार साहेबांनी मंजूर केलेला आहे, मरसांगी ते रावणकोळा, आणि इथं 2 फुलं, हे फुलाचं काम आंदी साहेबाला ते काम सुटलेलं आहे, ते आता चालू होईल हे मतदान झाल्याच्या नंतर. आणि हे जे फुलं आहे ते साहेबांना आज फोन करून सांगितलेत, उद्याला किंवा 2-4 दिवसाच्या नंतर इंजिनियर येऊन हे काम चालू होईल. साहेब काय बोलता तुम्ही, काम झालं नाही असं काहीतरी बोलता? 2-3 महिने गेले, ते काम झालं नाही. पण त्यांनी जसं बोलतो की काल सभा झालेली आणि तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की निवडून आल्यानंतर त्याच्यावरती काम आश्वासन केलं. हजार आश्वासन झाले. माझा भाऊ सरपंच होता, हजार आश्वासन केले, त्याने काहीच केलं नाही. गावामध्ये अशी कोणती सार्वजनिक समस्या आहे ज्याच्यावरती तुम्ही सर्वात पहिलं तुमच्या इथे जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेणार, अशी कोणती फुलाचं समस्या? काम करून घेणारच आहोत आणि इकडे बंधारा करून घेणार आहोत सर. इकडे शेतकऱ्याला जाण्यासाठी फार अडचण आहे आणि हे 7 किलोमीटर डांबरीकरण आहे. आणि जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था आहे, ज्या पद्धतीने आपल्याला बघण्यासाठी मिळत आहे किंवा कुठे ना कुठे आपले विद्यार्थी, आपले मुलं आणि कुठे ना कुठे येणारी नवीन पिढी ज्या पद्धतीने घडायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांना ते फॅसिलिटी मिळायला पाहिजे, ते कुठे ना कुठे बघण्यासाठी मिळत नाही, तर त्याला घेऊन तुमचं काय मत आहे? बोला बोला. जिल्हा परिषद शाळेसाठी सर एक कंपाऊंड वॉलची गरज आहे. साहेबाकडे तसं आम्ही लेखी आश्वासन हे दिलेलं आहे, मागणी, आणि रस्त्याची पण मागणी केलेली आहे. सगळा साहेबांना रस्ता ते करून देतो म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे आमदार साहेबांनी. बनसोडे साहेब ते करून देतील अशी आमची 100% अपेक्षा आहे. पण हे जे आश्वासन जे देण्यात आलेलं आहे, त्या आश्वासनावरती निवडून आल्यानंतर काम होणार असं तुम्हाला वाटतं का? वाटेल वाटत असं ना, त्यांच्या बोलण्यावरून वाटतंय.
म्हणजे इतक्या वेळेस आता 10 वर्षात चालू आहे त्यांचा दुसरं टर्न आहे त्यांचं आमदार पहिले बी दिली आश्वासन दिले आश्वासन देऊन काय फायदा? हे फुल झालं नाही. आता त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की आलं बाबा आम्ही करून घेऊ. तुझ्या तोंडाला माहिती तू बोलायचं काय बोलायचं काय आम्हाला बी असं वाटतं. हमारे चर्चा तुझ्याकडे काय बोला या सोहळ्यासाठी लय त्रास सोडले. चांगलं आश्वासन 5 वर्ष पहिले होते आता बी चालू आमदार आहे. काय मत राहील? आमच्या इथं बघा सर, आतापर्यंत 2 बाऱ्या रोड मंजूर झालं. 2 बाऱ्या रोड मंजूर होऊन बी 2 बाऱ्या दुसरीकडे घातले. आमच्या इथं कोणी बी काम करू शकणार. 2 बाऱ्या हे आमदार साहेब 2 बाऱ्या निवडून आले. आमच्या इथं आश्वासन दिले, हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, बांधारा करतो, फुल करतो. आमचे मडे इथून फळ आले की ट्रॅक्टर मध्ये तुमच्याच गावातील जनता बोलते की आश्वासन दिलं म्हणजे निवडून येतं त्याच्यात 100% काम होणार. तर त्याला तुम्ही काय बोलता? नाही तसं नाही. आता आम्ही जितकं बोलले तेवढं तर काम आमचं व्हावं लागेल ना. आम्हाला आतापर्यंत बी कोणतं काम नाही. आणि त्याच्या दोन्ही बी चांगल्या होत्या. आम्ही बांधाऱ्याचं काम चांगल्या होत्या, रोडचं चांगल्या होत्या, फुलाचं चांगल्या होत्या, हे समजा चांगलं काम आम्ही. तर बी आमच्या इथं अनेक बी त्यानं आल्या, काल आल्या आमदार साहेब काल आल्या. आमच्या इथं भेटता यायला सुद्धा त्यानं हे नाहीत. एवढं आमच्या इथं परिस्थिती लई वंगळ आहे. म्हणून 2 बाऱ्या रोड मंजूर होऊन 2 बाऱ्या फेल केले, दुसरीकडे गेलं. असं आमच्या गावाला कोणी ध्यान देईना. मतदान आलं की गाड्यावर गाड्या किती बी येतात आमच्या गावाला आणि एक वोट मत करतात म्हणतात आम्हाला. नाही कोणी, कारण का हो का एवढी अडचण आहे आम्हाला. साधे तरी 2 पण अडचणी होईना तर काय कामाचं आहे. सिंपल अडचणी आहेत आमच्या. शेतकरी एक तर अजून पूर हे म्हणजे कुठं ना कुठे तुमच्या शेतकरी बांधवांना आणि सार्वजनिक जनतेला आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास हा, होतो. लय अडचण आहे हो आमच्या. समजायलाच त्रास आहे. समजा जनतेलाच त्रास. आमचं मोठं रस्ताची आहे. मोठं आतनूर जायला रस्ता आहे, मग मसनवाटा इकडे, मग शेतकऱ्याला त्रास, तंडीला त्रास, हर एकाला त्रास आहे आमच्या इथे. हे रोड म्हणून करून देण्यात गेला. तुटतोय तिकडं. 2 बाऱ्या फेल केल्या याला. मीडिया आणल्या, एक बार दाखिल्या, मडण निघून आलं तर बोलून घेऊन, तर बी काही झालं नाही आमच्या इथे. बघा आता एवढं आमचं बोलणं आहे. आता दुसरं काही बोलू शकत हो, नाही. आमच्यामध्ये संपर्क असा आहे की कारण का समशान आमच्या इकडं आहे मुस्लिम बांधवाची बरोबर. ते ट्रॅक्टरनं समशान घेऊन जावं लागते. आपली जी डेड रोड आहे का नाही ट्रॅक्टर घेऊन जावं लागते. एवढी समस्या जर गंभीर आहे तर बघा आमच्याकडे बघा. आणि आपल्या प्रभागामधून इथे विनोद कांबळे बी हे उमेदवार थांबलेले आहेत. तर त्यांना घेऊन तुमचं मत काय राहील? आणि ज्या पद्धतीने इथे या पाण्याच्या प्रवाहामध्ये काही जेव्हा एक महिला आणि एक स्त्री वाहून गेले होते तेव्हा त्यांची पण एक भूमिका त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने त्यांनी साकारली होती. त्याला घेऊन तुमची काय मत राहील? त्याने पण बघ खूप सहकार्य केले सर त्यावेळेस. विनोद बनसोडे साहेबांनी चांगले केले. बनसोडे साहेबांनी बनसोडे साहेबांनी चांगले केले. मदत दिली. 8 लाख रुपयाची त्याला मंजुरी करून दिली. ह्याला साहेबांना बक्कळ प्रयत्न केले, फुल कोशिश केले. विनोद कांबळेने बी बक्कळ. येणाऱ्या मतदानामध्ये युवा पिढीला सगळ्यात जास्त मत भेटतील की तुमचं मत काय राहील? नाही, आमचं मत असं आहे की बनसोडे साहेबाच्या कामानुसार ते युवा पिढी ते बनसोडे साहेबाच्याच मागे राहणारी आहे. युवा पिढी जी आहे ते बनसोडे साहेबाच्याच मागे आहे. ते तरुण तडफदार आहेत. ते काम पण खूप चांगले करलेले आहेत. तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये अख्खी कामं झालेले आहेत त्याचे. उदगीरला पण इमारती मोठे मोठे झाले, जळकोटला पण इमारती झालीत. आता आमचं गाव थोडं वंचित राहिलेलं आहे. पण तुम्हाला वाटतं की फक्त इमारती झाल्यानं गावाचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, असं नाही सर. ते कामाचा माणूस आहे ना, ते दिसतं ना आपल्याला कोण काम केलं. आतापर्यंत 4 बॅरेज माझं वय आता 50 वर्ष आहे. मी आतापर्यंत असला आमदार बघितलेला नाही, एवढा कामाचा आमदार. हे पहिलीच वेळेस आमदार झालेला आहे, एवढा कामाचा आमदार. एवढ्या दोन्ही तालुक्याला निधी आणला तर हेच आमदार आणलेले आहे. दुसरे कोणी आमदार आतापर्यंत आणले नाहीत. त्या आमदारने भरचे कामं केले. आमचं गाव थोडं राहिलं वंचित मध्ये, ते पण आम्हाला त्याला आश्वासन देऊन गेले. ते आमचे कामं पूर्ण करतील. त्याचे 4 वर्षांनी शिल्लक आहेत. तुमची जी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या आश्वासनावरती काम होणार? हा, काम होणार. 100% काम होतील सर. 100% भाऊ काम करणार. या 4 वर्षांची जे आहेत बाकी, त्या 4 वर्षामध्ये पूर्ण काम करून घेणार आम्ही भाऊकडून. आम्हाला अपेक्षा आहे, 100% अपेक्षा. हक्कानं काम करून घेतो. हक्कानं काम करून घेतो सर आम्ही साहेबाकडून. आणि हे जे हे नदी आहे ना सर, हे हायून येणारी ती मोठी नदी. हा नदी छोटी आहे, जळकोटून येते. ह्याच्यावर बॅरेजेस 7 बॅरेजेस करून दिले साहेब. आपल्या इथे काय झालं नाही. आपल्या इथं काय झालं नाही.
मरसांग मध्ये कसं काय बॅरेज झालं नाही? बॅरेज नसल्यामुळं ते एक माय आणि मुलगी वारली. तर बॅरेज राहत होते ना सर, कदाचित ते वारू शकत नव्हते. ते एखाद्याच संसार उद्ध्वस्त झाला सर. तर असे कोणते तुम्ही बॅरेजसाठी तुम्ही मागणी केलात किंवा असं कोणतं पत्र युवा तुम्ही केलेला की आम्हाला बॅरेजेस पाहिजे किंवा आपल्या पुलाची उंची वाढवून पाहिजे? केलेलं आहे केलं तर सर. त्यासाठी आम्ही सोशल मीडियावर साहेबांकडे मागणी केलेली आहे आणि साहेब दरवर्षी एक दिवस सोशल मीडियावर टोटल केलेलं आहे. सोशल मीडियावर टोटल केलेलं आहे. बॅरेज सर आम्हाला जास्तीत जास्त गरजेचं आहे आम्हाला, पण साहेबांनी केलं नाही. साहेबांनी आणि हे पण दृश्य पाहण्यासाठी मिळतं, तुमच्या गावचे सरपंच रवी साहेब हे सुद्धा थांबलेले आहेत. भाऊ तर त्यांच्या कामाबद्दल तुमचं काय मत राहील? आणि ते कुठे ना कुठे शिवसेना पक्षातर्फे ते यावेळेस निवडणूक लढत आहे, तर त्यांना घेऊन तुमचा विचार करायचा. तसं काय विजय ज्याच्या पक्षाचा अपेक्षा नाही, त्याच्या हो. पक्षाचं असं काही नसतं. नाही, चांगले आहे ते. मतदान असतात असं विजय काही नसतं. पक्षाचा हो. नाही. इकडे थांबलं तिकडे थांबलं तसं काही नसतं सर. आम्ही काय म्हणू शकतो म्हणजे कुठे ना कुठे लोकशाही जनता यावेळेस फक्त कामावरती मतदान हा, करणार. कामावरती मतदान हा करणार आहे. कामावरती विकासाचं काम विकासाच्या त्याच्या कामावर पाठीमागे होईल. जनता राहणार आहे. इथलीच नाही, आणखीन जळकोट तालुक्यातले असू द्या, उदगीर तालुक्यातले असू द्या, विकास कामाच्याच पाठीमागे जनता राहणार. पण गावामध्ये वाढता नशा ज्या पद्धतीने युवा पिढी सगळ्यात जास्त त्याला ऍडिक्ट होत आहे, तर त्याला घेऊन तुमचं काय मत राहील? माझ्या गावात तर तेवढं काही जास्तीचं प्रमाण नाही सर, दारू पाण्याचं किंवा असं काही व्यसन नाही. युवा पिढी नाचताय तिथं. काय बोलतात? पिण्यात पूर्ण खातं सर. पिणारे असल्यावर तुम्हाला नीट थोडं बोलू कॅमेरा दाखवाय, म्हणजे इथं कुठे ना कुठे युवा पिढी कशा पद्धतीने त्यांच्या एका वाक्यावरती ते हसत आहेत की बोलतात की गावामध्ये सगळ्या नशा चालू आहे. तुम्हाला काय वाटतं साहेब, तुमच्या गावामध्ये आणि आपल्या दुसऱ्यापेक्षा आपल्या इथे कमी परिणाम आहे ते युवा नशा पाण्याचा परिणाम कमी आहे. त्यामुळे पण तसं काही नाही. व्यवस्थित आहे आमचं गाव. युवा पिढीचं तेवढे नशा पाणी करत नाही आमच्या गावात, एवढं काही नाही. तर हे होतं मरसोई गावामधील आपण इथले जनतेशी संवाद साधलेला आहे. जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला घेऊन तर बघू येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने लोक कोणत्या कामाच्या आधारे उमेदवारांना निवडून आणतील आणि कोणत्या उमेदवारांना ते भरघोस मतांनी निवडून आणतील, ते संपूर्ण दृश्य आपल्याला येत्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर असंच बघत राहा, पाहत राहा आवाज तुमचा, साथ आमची. थँक्यू सो मच.